ईदसे चरित्र केले नारायणी, ईदसे चरित्र केले नारायणी, रांगता गोधनी राखिता आहे। हे सोंग सारिले अर्पे अनंते, पुढे ही होत करणे आहे। आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायण अवतार। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देही प्रेम काही कळा। पांडुरंगा गुरु प्रथम नमः, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी शंकर दास तुका, परम परमात्म्याला नमस्कार करो, संत महात्म्याला नमस्कार करो, विनीते श्रुतीगणालाही नमस्कार करो। कार्यारंभी सातत्याने चालत आलेला हा जो नामसप्ताह, नामसप्ताहातला शेवट गोड व्हावं म्हणून, शेवट गोड व्हावं म्हणून यासाठी केला होता ठास। शेवटीचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावं म्हणून ज्या चरित्राने शेवटचा दिवस तुमचा आमचाही दिवस गोड व्हावा असं वाटत तर ते चरित्र ऐकावं झालं बस। कारण जगात दोनच चरित्र आहेत, एक देव चरित्र आणि एक संत चरित्र आहे म्हणा। या चरित्राने काय होतं, देवाच्या चरित्र जर आपण ऐकलो, या दुःखबीज संसाराच्या पहिल्या तीराला आपण दुःख वजा होऊन सुखप्राप्ती साधने देवाचं चरित्र आहे। संतांचं जे चरित्र आहे ते संत चरित्र म्हणजे सगळ्या पापाचा नाश करणार आहे माणूस। कारण तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या। असे आपण तुम्हाला वेळा भळवी, आता वाजले 3, इथून 9 तास कीर्तन करायचं आहे। म्हणजे 12 वाजतील की म्हणून काय, आज आम्हाला कुंकरचं काही आमंत्रण नाही, काय नाही, काय पण जवळच आहे म्हणून चिंता करू नका। 1 तासामध्ये किंवा पाऊण तासामध्ये सगळे सततील इकडे 8 दिवस राहिलेले सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे। चिंतन करत असताना आजचा जो दिवस आनंदाचा जावो म्हणून त्या भगवान परमात्म्याला प्रार्थना करून संत मानचुनाच्या कृपेने सेवेसाठी घेतलेला गंगा महाराजांचा आहे। केवळ ज्यांची जी काही बाळक्रीडा आहे, निर्गुण निराकार जो भगवान परमात्मा सगुण साकार कोणासाठी होतो, आम्हासाठी अवतार, मत्स्य कुर्मादी सुकर, मोही धाव घाली पाना, नाव घेता पंढरी राणा। आमच्यासाठीच तर त्या देवाचा अवतार आहे महाराज। मग प्रत्येक असे आपण तुम्हाला भगवंताचे किती अवतार आहेत जसं आपण वर्णन केलो तर भगवंताच्या अवताराचं मोजमाप नाही महाराज। कारण अवताराच्या राशीत हा उभा विटेवरी आणि शंख चक्र गदा पद्म सहित हरी। कारण जेव्हा या भूमीवर अधर्म होतो त्यावेळेस आपण तुम्हाला त्या भगवान परमात्म्याला प्रार्थना करतात आणि प्रार्थनेनुसार अधर्म काढून धर्म स्थापनार्थ निर्गुण निराकार जो भगवान परमात्मा या कर्मभूमीवर मानवी वेश धारण करून आपल्या आपण तो महाराज, आणि त्याचं कर्तव्य एकच आहे महाराज। त्याने कशासाठी इथे येतो त्याचं चिंतन जर करत असाल, केवळ भक्ताचं रक्षण, दुष्टाचा संहार आणि धर्माची स्थापना करण्यासाठी तो भगवान Hare
धर्म रक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीसी भक्त जना, भक्ताचं प्रतिपालन, दुष्टाचा संहारण, धर्माची स्थापना करण्यासाठी तो भगवान परमा यदा यदा ये धर्मश, केव्हा युग प्रत्येक युगामध्ये तो भगवान परमात्मा अवताराला येतो. अशा अनेक अवतार त्या भगवंताचे आहेत महाराज. कारण अनंत रूपे अनंत विषय देखिलो म्यादासी, बापर भूमा देवी वरु पुन बानली ऐसे. अनंत रूपात अनंत वेशात नटलेला तुम्हाला भगवान परमात्मा भक्त संहार, आपण तो रक्षण करण्यासाठी आणि आपण तो असे अनेक अवतारातले चरित्र तो भगवान परमात्मा विशेष वर्णन करत असताना ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणते, भगवंताचे एका भक्तासाठी त्याने 10 अवतार घेतलेले महाराज. कारण भक्ता कारणे येणे घेतली शियाळी, 10 गर्भवास सोसिली वनमाळी, अंबरुषी साठी जन्म सोसियली, दुष्ट निर्दाळिली किती. अशा अनेक प्रमाण तुम्हाला देता येते. पण चिंतन करत असताना भगवान परमात्मा केवळ 10 अवतारातलं प्रयोजन सांगत असताना महात्मे सांगतात, मौलीनी म्हणते 1 2 3 4 5 6 7वा आणि 8वा वेळोवेळा. 7वा म्हणजे रामचंद्र प्रभू आणि भगवान 8वा अवतार म्हणजे भगवान परमात्मा कृष्ण. ही जी काही आपण तो महाराज म्हणूनच केवळ पूर्ण आणि पूर्णोत्तम ही जी काही अवतार चरित्र आहेत. म्हणूनच मौलीनी एका ठिकाणी म्हणते महाराज रामकृष्ण माळा. कारण महाराज म्हणते रामकृष्ण नामे हे दोही साजिरे, हृदय मंदिरी स्मराकारी, आपोली आपण करा सोडवून आणि संसार बंधन तोडावे. या चरित्रातलं जर आपण उच्चार केलो तर आपला संसार सुखरूप होतो महाराज. पण आपण उच्चार करत नाही, ते काही संसार सुख होत नाही. बस चिंतन करत असताना महात्मे सांगतात की ही जी काही आपण तो रामकृष्ण आदी जे काही अवतार आहे ते 2 या अवतारातलं चरित्र वर्णन करत असताना राम अवतार हे आचरणीय आहे आणि भगवान कृष्ण चरित्र उच्चार करून पवित्र म्हणून. कारण महाराज हरी उच्चारणीय अनंत पापरासी, जातील लयासी क्षण मात्रे. हरी चुकतो महाराज. कृष्ण चरित्र उच्चार करून अनंत जन्माचा पाप परिहार होण्याचं चरित्र त्या भगवान परमात्म्याचे महाराज. आणि असं जे चरित्र तो भगवान त्या गोकुळीत केलेलं चरित्र वर्णन करण्यासाठी मी पुन्हा इथे जन्माला येतो आणि तेच चरित्र उच्चार करून ज्याच्यात मिळालेला जो आनंद तेच मी सेवन करतो असं महाराजांचं म्हणणं आहे. महाराज चिंतन करत असताना शब्दशः आपण तो महाराज. कारण तो भगवान परमात्मा नंद आणि यशोदा, वसुदेव आणि देवकी हे सगळं चरित्र श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये वर्णन करत असताना व्यास महर्षी करतात, ज्यांनी 18 पुराण तयार केली त्या मनाची समाधानी लाभलेली नाही, पण नारदाच्या संगतीत दुष्यंत झालेले माझे व्यास महर्षी जी या कृष्णलीला चरित्र ज्यावेळेस त्या श्रीमद भागवतामध्ये लिहिलेलं आहे, 9 स्कंदामध्ये नवखंड भक्तीचं जे काही वर्णन त्या व्यास महर्षीने केलेलं आहे आणि 10व्या स्कंदामध्ये या गोकुळातलं चरित्र व्यासाने तिथं लिहिलेलं आहे. त्याला श्रीमद भागवत 10व्या स्कंदामध्ये चरित्र वर्णन करत असताना महात्मे सांगतात केवळ आपण त्याच आधारे तुकोबारायची बाळक्रीडा, नामदेवरायची बाळक्रीडा ही जी की आपण तो महाराज जी बाललीला आहे ती लीला वर्णन करण्यासाठी ती पुन्हा जन्माला येतो अशा अभंगातलं तो किंवा आणि तो भगवान परमात्मा इथं आपण तो महाराज त्या भक्ताचं ऋण फेडण्यासाठी
कारण हळूहळू फेडे दीन होनिया रूपे दीन ऋण फेडावया अवतार घेशी, किंवा त्या भक्ताचं ऋण फेडण्यासाठी तो भगवान परमात्मा अवताराला येतो. आणि आलेला जो भगवान परमात्मा, आणलेला जो भगवान परमात्मा देवकी जवळ आपण तो मथुरेत आपण तो महाराज मध्यरात्रीला श्रावणवती अष्टमीच्या मध्यरात्रीला देवकीची इच्छा पूर्ती करण्यासाठी, कारण साठविला राय हृदय मंदिर बाहेर दागोटी मूर्ती उभा. देवकीचा जो भाव आहे महाराज, देवकीच्या हृदयातला जो भाव आणि भावपूर्वक जो की आपण तो महाराज तो भगवान परमात्मा सगुण साकार होऊन आणि तो ज्या भगवान देवकीच्या पुढे, कारण कोठे नदी सई पाहता आणि उडी घाली अवचिता, केवळ आपण तो महाराज देवकीच्या मध्यरात्रीला देवकीच्या समोर थांबलेला आहे. थांबलेल्या देवाला त्या देवकीने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर एक तर म्हणते, देवा माझं काय मागणं आहे, तुझं काय देणं आहे. असं नाही मी मागितलं तर माझं लेकरू कोण म्हणणार आहे, कारण तू लहान हो. कारण देवकीने वाहिला यशोदेने पाळीला आणि कामाला कोणाला आलो. तुमचं आमचं असंच आहे नाही बा तुकाराम. चिंतन करत असताना महात्मे म्हणतात, केवळ पण तो महाराज लहान झाला तो भगवान परमात्मा आणि त्या देवाला पाहिलं. त्या देवकीनं एवढं सुंदर लेकरं आहे महाराज. त्या लेकराचं वर्णन करण्यासाठी वेद शास्त्र पुराण असे सगळे पुराण धांडोळीले महाराज, पण त्याचा अंत त्या स्वरूपाचा अंत लागलेला नाहीये महाराज. एवढं सुंदर आहे म्हणून महाराज म्हणतो सत्यम शिवम सुंदरम. तो लेकरू कसं आहे, आमच्यासारखं नाही मर्क. ते लेकरू कसं आहे, सत्य आहे. सत्यम शिवम सुंदरम. सत्य आहे, शिवम आणि चांगले आहे महाराज. सुंदरम इतकं सुंदर आहे. त्या सुंदर तुझ्या सुंदरचा प्रमाण सुद्धा आहे. एवढं तुझ्या सुंदरपणाची सांगत काय वर्णो म्हणे तुका. धन्य ती माता प्रसवली. कारण एवढं सुंदर लेकरू आणि त्या लेकराला चांगले म्हणायला वेळ लागत बापू. किती बाळ चांगले
लागले हो. त्याला चांगलं म्हणायला वेळ इतकं सुंदर. आणि ज्या आपण तुम्हाला जेल मध्ये मध्यरात्रीला तेजपुंज तो भगवान परमात्मा तेजपुंज आले, काय सांगा त्याचं वर्णन करता येते का? कारण राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोक दिया. अरे रवी म्हणजे सूर्य, चंद्र हे त्याच्या तेजा पुढे आपण तुम्हाला पिकायत महाराज. आणि त्याच्या तेजाने सूर्याला तेज आहे, सूर्याच्या तेजाने चंद्राला तेज आहे महाराज. म्हणून असा तो भगवान परमात्मा लहान झाला आणि त्या देवकीने त्या देवाला पाहिलं महाराज. आणि पाहिल्याबरोबर तिला एकदम आपण तो प्रेम आवरणी सापंत महाराज. अरे अविनाशी प्रेम दाता आहे महाराज. ते अविनाशी प्रेम दाता तो भगवान परमात्मा. त्या भगवान परमात्म्याला पाहिलं आणि तिला त्या कंसाची ध्यान आली महाराज. एवढं लेकरू सुंदर एकदम आपण तो त्या माझ्या कंस दादाला कळाले बरोबर. कारण झाली कंसाचे कळील माझ्या बाळाचे मारील महाराज. एकदम आपण तो महाराज तिला भय निर्माण झाला, आनंदही झाला आणि भयही निर्माण झाला महाराज. आणि ती लगेच आपण तो महाराज वसुदेवाला उठवते. उठा पहा. त्यावेळेस उठवलं आणि एकदम तो वसुदेव झोपेतून उठल्याबरोबर त्या भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर, त्या बाळाला पाहिल्याबरोबर एकदम कडकडून मिठी मारली. आणि त्यावेळेस देवकी वसुदेवाला सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेती. एकदम त्या वसुदेवा सोडा मिठी, वेळ करू नका. कारण त्या कंस राजाला का निर्दयी, त्याला सुखदुःखाची काय आठवण. 6 लेकरं त्यानं मारले, यालाही मारणार आहे. म्हणून याला कुठेतरी लपवण्याचा आपण प्रयत्न करू असा विचार दोघाचा त्या जेलमध्ये चाललेला आहे महाराज. त्यावेळेस स्मरण तो भगवान परमात्मा त्यावेळेस त्यांना स्मरण देतो आणि म्हणतो काय की मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मगरी गोकुळाला एकदम विचारात असलेल्या वसुदेवाला स्मरण आणि ही वाचा देवाने सांगितलं. नंदाच्या घराला मदने गोकुळीला माया उपजली तिथे, मला तिथे ठेवा त्या माईला इकडे घ्या असं स्मरण झालं. आणि लगेच वसुदेवाने त्या देवाला उचलेला कमळापती बाईचे बंधने गळती त्या पायात पिजाता सर्व बंधन मुक्त. कारण हरिमाया महाराज, हरीची माया कुणाला कळत नाही बापू. ब्रह्मादिकाला त्या मायेचा अंत लागणे, तुम्हा मला काय लागणार आहे त्या मायेचा अंत हे चिंतन करत असताना ज्यावेळी सिद्धमपंत महाराज भगवान परमात्मा घेतलं त्या वसुदेवाने आणि निघाले महाराज. रात्र आहे
मंद मंद पडी पाऊस. पाऊस पडायला श्रावण महिना आणि पाऊस पडायला लागलेला आहे. केवळ आपण तो भगवान परमात्मा भिजतो म्हणून शेष नारायण आपण त्याच्यावर छत्री धरलेली आहे, फळा काढलेली आहे. जात जात असताना यमुनेला पण तुम्हाला यमुनेतून पहिलं तीराला जायचंय. वसुदेवाने त्या मध्यरात्रीला यमुनेचा पाय ठेवलं. त्या यमुनेला एवढा आनंद झाला की आज केवळ तो भगवान परमात्मा माझ्यातून जातो. आज मी किती भाग्यवान आहे. त्या आनंदाने ती वाढायला लागली. महाराज एकदम वसुदेव पाण्यात डुबला. वरच डुबला पण तो महाराज न सांगता कळी अंतरीचे गुण सर्व चित्ताचा चालला तो भगवान परमात्मा गंगा. पण तो यमुनेचा जो प्रेम आनंद पाहून आपला डावा पाय काढला. वसुदेव पाण्यामध्ये डुबलेले आहे. देवाला वर पकडलं. एकदम आपला पाय काढला आणि मोठा अंगठा त्याला दर्शन दिलं यमुनेला. चिंतन आहे बापू, अंगठाच का लावला, अंगठ्याची का अवस्था आहे म्हणून चिंतन करत असताना मलाच कळा. तुम्हाला काय सांगू, पण चिंतन करत असताना महात्मे म्हणतात एकदम आपण तो महाराज यमुनेला दर्शन दिलं. यमुनेचं समाधान केलं. यमुना दुभंग झालीने रस्ता दिली आणि यमुनेच्या पहिल्या तीरावर तो भगवान परमात्माला वसुदेवाने घेऊन गेलेला आहे. आणि त्या गोकुळीत जात असताना पहिलं चरित्र, कारण पहिलं चरित्र आहे भक्ताचं ऋण फेडण्यासाठी, देवकीचं ऋण फेडण्यासाठी निर्गुण निराकार जो भगवान परमात्मा तिची इच्छा पूर्ती करण्यासाठी बाळ झाला. पहिलं चरित्र. दुसरं जे चरित्र आहे आपण तो महाराज मथुरेतून गोकुळीत जात असताना केवळ यमुनेला समाधान दर्शन करून गोकुळात ज्याचा प्रवेश झाला हे पहिल्या चरणातला पण तो महाराज म्हणत असतात. म्हणून ये जसे चरित्र केले नारायणी रांगता गोधनी राखिता. हे चरित्र मथुरेत देवकीची इच्छा पूर्ती केली. जाताना आपण मथुरेतून गोकुळीला जात असताना, गोकुळीतून मथुरेत जात असताना यमुनेला दर्शन देऊन तिचं समाधान चरित्र केलं. म्हणून ही चरित्र असे अनेक आपण तो चरित्र करत असताना भावी महाराज म्हणतात की हे दसे चरित्र केली नारायणी रांगता गोधनी राखिता. हे सोंग सारिले अल्पयानंते पुरी बोध करणे आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायण होता. माझी वाणी तुझी वर्णी गुणना ऐसे दे प्रेम काही का. ते चरित्र उच्चार करायला, चरित्र ऐकायला प्रेम लागतं बाबू. रात्री तुम्ही सगळं ऐकून गेले, काय ऐकावं कसं. ते इथून जर फाटा फुटलं तर 3 घंटे बोलायचे. जाऊ दे, मला काय करायचं. आम्ही ज्ञानबा दुकान किरायला आलेले माणसं विचार करा बापू. कृतकल्याण जर या जन्माचं करायचं असेल तर एकच श्रद्धा. श्रद्धेतून तुम्ही श्रवण केला तर तुमच्या सगळ्या पापाचा नाश आहे. काही लोक म्हणतात ते सांगतात, हो काय सांगतात,
कृष्ण जन्माला मग कृष्ण केला मग हे सांगतात कालच कीर्तन हेच आहे म्हणतात हे भाविकाचे लक्षण आहेत महाराज कधी तुम्ही बघा खादलीची खावे वाटेल भेटलेची भेटावे हे प्रेम आहे महाराज आता भूक लाग सकाळी नाश्ता केलो आता दुपारी जेवायची काही गरज आहे का खावाच लागतंय तसं हे चरित्र ऐकावंच लागतंय कसंही सांगू कसं ऐकावंच लागतं ऐकलं तरी त्याचा फरक म्हणून महाराज म्हणते असं चरित्र म्हणून एक ईदशी चरित्र केली नारायणी रंगता गोटनी राखिता हे सोंग सारेली या रूपानंती पुढे भूत करण्याहे विठ्ठला चरित्र केली नारायणी रंगता गोधनी राखीता आहे असा तो भगवान परमात्मा गोकुळीला प्राप्त झाला नंदाने यशोद्याचा आनंद वर्णन करत असताना पुष्कळशी प्रमाण आहेत महाराज अविनाशी सुख जो भगवान परमात्मा ज्या गोकुळाला प्राप्त झाल्यानंतर त्या गावचं वर्णन तुकोबाला करतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही का बाळ कृष्ण नंदा कवी आनंद नर नारी गुडिया तोरणी करती कथा त्या आनंदाला पारावार नाही महाराज असं आनंदमय वातावरण गोकुळे चाललेलं आहे केवळ आपण तो महाराज असं चरित्र तो भगवान परमात्म्याचं नाव ठेवलं महाराज म्हणजे सांगत बसत नाही नाव ठेवलं भगवान कृष्ण पाळण्यात टाकून पहिले नाव होतं का आम्हाला पहिले नाव होतं का मग केव्हा नाव ठेवलं पाळण्यात पाळण्यात का म्हणून नाव ठेवलं तर तुमचं नाव घ्या पाळण्यात नाव ठेवलं भगवान कृष्ण हे आता नाव ठेवायच्या वेळेस सुद्धा विचारतात बघा पहिलं कोणाला विचारतात तू नाव ठेवायच्या
आजोबाला विचारतो, आजोबाला अजा नाव काय ठेव? त्यानं काय तर सांग, धोट्या ठेव, खोट्या ठेव, काय म्हणतोय. आता असं बी बोलल्याने तुम्हाला कीर्तन करणार असं असं आताच काळच असं आहे. चांगल्याकडे नाही वृत्ती, वंगळ्याकडे वृत्ती आहे. चालते आपल्याला काय करायचं, ज्याचा कर्म त्याने भोगतील, आपल्याला त्याचं काय देणं नाही घेणं नाही. चिंतन आहे बापू, चिंतन करत असताना त्यावेळेस आता इथं आजा कोण? सबका बाबा बडा महादेव. त्यावेळेस सगळे तिथं पाण्याला पण तो पत्रिका दिली. सगळी गोकुळात सगळी स्वर्गवासी देव लोक, सगळ्या देवाचा देव आहे महाराज. आणि त्यावेळेस एकदम सगळी ती त्या गोकुळीला प्राप्त झाल्याबरोबर चिंतन करत असताना त्यावेळेस सगळ्या 5 वासनिया बोलवल्या, सटवीची पूजा केली. आता पाळण्याखालची जी सटवी तिचं नाव काय? पूजा करतात का नाही? मग पाळण्याच्या खाली तू बघितलीस का? पाळणा घातला ना, पण तुझ्या पोराचा पाळणा तू बघितलाय, पण तुझा पाळणा नाही. चिंतन करत असताना सटवीची प्रकरण आहेत. 9 सटव्या आहेत मला, 9 सटव्या. 5व्या दिवशी लिहिणारे सटवीचे नाव आहे बघा. अजूनही सुद्धा तिचं बदनामच आहे. काय कपाळावर लिहिले तुझ्या सटवीनं नव्हती का? अशी ही सटवी ही वेळ आपण तुम्हाला त्या पाण्याखालची जी काही आपण तो दीप लावलं, काय तिथे ती काय पूजा करायची ती केली. यशोदेला बसवलं आणि त्या भगवान परमात्म्याला त्या 5 श्वासण्या ही वेळ आपण तो मानत. आता त्या कोणत्या श्वासण्या आहेत असे पुष्कळ तिथं विस्तार आहे केली. आणि आपण तो महाराज राम घ्या, कृष्ण घ्या, हे सगळं काय करायचं ते केलं. आणि पाळण्यात आपण तो टाकलं त्या भगवान परमात्म्याला. पाळणा गायला. आणि पाळणा कोणाचा आहे? देवाचा पाळणा आहे, माणसाचा नाही. आणि पाळण्यातलं गाणं गायलं आणि नाव पुसलं. महादेवाला नाव पुसलं की याचं नाव काय ठेवावं म्हणून त्या भगवान परमात्मा महादेवाने त्याला सांगितलं की तुम्ही काय करा, त्याचं नाव कृष्ण ठेवा. ज्यावेळेस असं त्याने सांगितल्याप्रमाणे नाव ठेवलं आणि कृष्ण म्हणून. आणि त्या सवासिन्या नाव ठेवून कृष्ण म्हणून गुरु असा शब्द बनत. बदाबद पाठीवर पडवितात का नाही? पडवितात का नाही? का इकडे कसं काय की आमच्या तेलंगणात हा इकडे कसं काय इकडे आहे का? बरं, तुमचं आमचं जमलं. चला, चिंतन करत असताना ज्यावेळी शेतम आपण तो भगवान कृष्ण नाव पाळण्यात असताना तो भगवान परमात्मा चरित्र करतो महाराज. इकडे माया नावाची मुलगी मथुरेला प्राप्त झालेली आहे आणि मथुरेला पण तुम्हाला राजा चिंतित आहे. त्यावेळेस ती जाताना तिला मारण्यासाठी प्रयत्न करणारा राजा कंस त्या हातातून निसटली आणि तुला मारणारा जो काही जन्मला तुझा वैरी ती गोकुळात. ही बातमी त्याला समजल्या बरोबर त्याला दुःख निर्माण झालं आणि त्या लहान असतानाच त्याचा आपण तो काटा काढावून प्रयत्नशील पण तो राजा कंस चिंतेत राहतो महाराज. आणि ज्यावेळेस एक दूत कंस राजाकडे प्रधान येतो चिंतित असलेल्या राजाचा माझ्यासारे का असता दुःख एकदम आपण तुम्ही असताना तुम्हाला काय चिंता करते राजा, काय तुमचं सांगा. म्हणजे गोकुळात माझा वैरी वाढायला लागले, त्याला जाऊन मारून या सरे. म्हणून तो ज्यावेळी एकदम आपण तो महाराज तो भगवान इकडे गोकुळीत आनंद वेगळा आहे आणि मथुरीतलं वेगळं आहे महाराज. आणि तो आता इथं कसं म्हणजे समय कसा तसं वागलं पाहिजे महाराज. इथं समय लेकरांचा आहे तर आपण काही दुसरं घेऊन आता तिथं जमते का नाही. म्हणून त्या बाबळ भटाने आपण तुम्हाला त्या प्रधानाने एक ब्राह्मणाचा वेश धारण केला. कधी यानं काही पंचांग बघितलं नाही, रास बघितले काय नाही,
घेतलं पंचांगण धोतर नेसलं ब्राह्मण झाला. जन्मलेला ब्राह्मण आहे का झालेला ब्राह्मण आहे? मग त्यावेळेस एकदम आपण तो महाराज आला गोकुळात प्रवेश केला. जातकर्म सांगत 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 त्या पण तो महाराज नंदराजाच्या राजवाड्यात तो येतो आणि त्या यशोदेने त्याला पाहिला, आनंद वाटला, ब्राह्मण वेशात आहे. पण ज्यावेळेस तिला त्याचा आदर सत्कार केला आणि येऊन आपण तो महाराज दूध पीठ सगळं काय द्यायचं दिलं. आणि पण पाया अरे कुलगुरू गर्गमुनीनं ज्याचं जातक केलेलं आहे, पण कुठेतरी काहीतरी विचारतात बरं का. यशोदेने त्या ब्राह्मणाला होते, बापू तुम्ही बरं आलात, माझ्या लेकराचं भविष्य कसं आहे सांगा. उलट्या तिलट पंचांगण काढले. याला कधी बापाने त्याच्या बापानं पंचांगण बघितले नाही. उलट्यात किती वर्षात होते हे पंचांगण त्याला कळाले नाही. त्यांना काय सांगते हो. एकदम उलट सिलट काढलं. म्हणलं तुमचं लेकरू मुळा नक्षत्रावर जन्मलेला आहे. आता याला मुळा नक्षत्राचं चरित्र काय याला काय माहित आहे का? नक्षत्राची प्रज्ञेत मला पण या नक्षत्रात कळती आहे आणि त्या नक्षत्राची अवस्था काय हे ज्योतिषिकाला कळते. मला तुम्हा आम्हाला काय करणार आहे सांगा. चिंतन करत असताना मुळा नक्षत्रावर तुमच्या कुळाचा नाश करणार आहे, तर याला लवकर काढले तर बरं होईल. एवढा पण महाराज यशोदेला त्या ब्राह्मण झालेला ब्राह्मण बाबळभट आणि त्यावेळेस सांगितल्या नाही हो महाराज तुम्ही असं काय बोलता. काय आमची कुलगुरू वर्ष आपण तो गर्गमुनीने जातक चांगलं काढले आणि तुम्ही असं म्हणताय. त्या गर्गाला काय कळालंय. आता बी इथले हुशार झालेली माणसं त्या महाराजाला काय कळते म्हणायची तू तयार झालेत. आता त्यावेळेस त्या गर्गाला काय कळते. गर्ग तो चुकला गणिताशी. त्या गर्गाला काय कळते मी शानाने म्हटलं. मग त्यावेळेस पाळण्यात झोपलेल्या भगवान परमात्म्यानं इतके दिवस त्याला इतकी वेळ त्याला काही म्हणले तिथे, पण गर्गमुनीची निंदा सुरू केल्याबरोबर देवाला सहन झालं नाही महाराज. आणि एकदम त्या बसलेल्या पाटाला छान भट दिला पाठीवरी पाठ. एकदम महाराज संत निंदा जयाकडे महात्म्याची निंदा या कुणाला जर घडत असत तर ही अवस्था त्या जीवाला भोगावं लागेल. मला हे कुणाच्या बापाला आणि बड्या बड्याला चुकलंय तो आमची तर काय बाप आहे म्हणून जरा सावध राहा. लय बी बेफाम जाऊ नका आणि कुठेतरी अडकळून पडू नका. आमचं असं मत आहे बाबा तुमचं काय तुम्हाला कळाल ते करा, पण चिंतन आहे कैसे जात आहे म्हणून मी सांगून जातो. चिंतन करत असताना महात्मे वर्णन करतात आणि जे एकदम आपण तुम्हाला त्याची अशी फजिती झाली, सगळंच त्याची अवस्था काय झाली महाराज सांगतात. जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढुंगणाचे. अशी फजिती जर करायची असेल तर संतांच्या मागे लागा. हे चरित्र याच आहे महाराज. जरी आपण तो संत निंदा जरा घडे हे जे काही तुम्हाला पण तू कुठं तुम्हाला जरी चांगलं व्हावं असेल तर नम्रता ठरा आणि जर वाटोळ करायचं असेल त्यांच्या मागे लागा. बस एकच चिंतन आहे. एक चिंतन करत असताना महात्मे सांगतात की अशा प्रकारे नागडा बाबडा त्या कंसराजाच्या घरी गेला. त्यावेळेस त्याची अवस्था पाहिली त्या राजाने. काय झालं म्हणले मी आणि त्याला पाहिले नाही तरी माझी गती झालेली आहे. पुढची काय होईल मला काही समजत नाही.
हे पहिलं चरित्र गोकुळात तो भगवान म्हणून ये जसे चरित्र गेले नारायणी रांगता गोधनी राहिला हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे बहुत करणे आहे आणि पुढे लई करायचे बघू म्हणून चिंतन करत असताना तो भगवान परमात्मा पाळण्यात असताना हे चरित्र केलं अनेक चरित्र चरित्र केलं एक दिवशी यशोदा रडत असलेल्या पाळण्यातल्या बाळाला घेतलं त्या कृष्णाला घेतलं स्तनपान पाजवलं आणि खाली सोडले मला सोडल्याच्या नंतर ज्यावेळी शिकम आपण तुम्हाला पोट वडत 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 उभा टाकायला सुरू केला पडतो उभा टाकतो असं करत करत तिला टेका देत आणि तिला टेका देत देत तो भगवान परमात्मा रांगायला सुरू रांगायला सुरुवात केली कशी सुरुवात केली तळवे तळा टेकी डाव्या गुडघ्याने रंग रंगणी रंगना तो गवळंद स्वती पैसांगे आलिया कृष्णाची या मागे येणे येणे ओ श्रीरंगी नवनीत माझे बक्षिये अशा अनेक चरित्र रांगत असताना सुद्धा वारांगोला गलांगणी माता जवळची वेणी असं रांगत असताना सुद्धा चरित्र केलेलं आहे महाराज केवळ आपण तो महाराज एक दिवशी अंगणात भगवान परमात्मा रांगायला सुरुवात रांगत असताना खेळत असताना केवळ आपण तो महाराज बराच वेळ झाला भगवान कृष्णाला भूक लागलेली आहे आणि भगवान कृष्ण आपण तो महाराज रडायला लागला आणि रडायला लागला पण तुम्हाला रडते माझे बाळ राही ना पुष्कळ समजावण्याचा प्रयत्न केला तर आत्म्या एकदम आपण तुम्हाला समजावलं कसं तरी केलं एक दिवशी तो भगवान परमात्मा तसाच खेळत असताना त्याला भूक लागलेली आहे आणि भूक लागल्याच्या नंतर रडत असलेल्या भगवान कृष्णाच्याकडे ती यशोदा जाते आणि त्या ईश्वरीचा हात तो भगवान परमात्मा धरतो आता हात हे पूर्ण धरतं का बोट धरत नाही कोणतं बोट धरत हे बघा आणि विचार करून सांगा आणि 2-3 जास्त तास राहणार कोणतं आईचं बोट लेकरू आईचं बोट कोणतं धरत हे बोट धरत कारण ह्याच्यात काहीतरी कमाल आहे चिंता नाही महाराज एक आपण तो महाराज चिंतन करत असताना आईचं हात धरलं आणि आई घराकडे चाल मला जेव घाल आई घराकडे चल मला भूक लागलेली आहे आणि मला जेव घाल आणि कसं जेव घाल काय पाला तुझा त्यावेळेस म्हणते साध्या पोळा साध्या गव्हाची वांग्याची भरी त्याची जी इच्छा आहे ती यशोदेला सांगतो ती घरी जाते आपण तो अंगणातून मध्ये जाते आणि स्वयंपाकाची इच्छा भोजन तयार करते त्या यशोदेनं देवाच्या आणि त्यावेळेस एक ताटात चपाती परी काय त्याचा काय गोड काय असेल ते आपण तो महाराज ताटात मांडलेला आहे आणि ताटात मांडल्याच्या नंतर
एकदम आपण तो महाराज जीव आपण तो कृष्णाला जीव आपण तो चालवत आहे. म्हणलं नाही असं नाही खाणार मी. तर चुका आला करून काला काला कर. अरे खा ना थोडं थोडं. नाही नाही काला कर. सगळं एखादा घेऊन मिसळून म्हणतो त्याच्या इच्छेनुसार सगळे एखाद्या भाजी भात वगैरे चपाती काय असेल ते सगळं नुसार. मग आपण तो महाराज मग आता काय करायचं. नाही नाही असं नाही करा वेगळं वेगळं. काय असं बापू तो बापू एवढा नटधारी कौशल्य काना तो भगवान परमात्मा ईश्वरीला म्हणतो वरण बाजू काढ चटणी बाजूला काढ हे सगळे बाजूला काढले तरी मी जेवतो असा हट्टी महाराज. त्यावेळेस कृष्ण काय रे एवढे माझी काय तू सतवून घेतोस. ते एकत्र केलेले कसे वेगळे वेगळे होते रे कृष्णा सांग काय. नाही 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 असं नाही खाणार वेगळं झालं तरच मी जेवणार. हट्ट धरला महाराज. पण ती एका जन्माची पुण्याई आहे होत्या आईकडे अनंत जन्माची पुण्याई महाराज. आणि तिचं जी स्वधर्म आहे महाराज. म्हणून मी केव्हाही सांगतो महाराज माणसाला अधर्म झाला असेल चालेल धर्म गेला तरी चालेल. माणसाला अधर्म झालं पण माणसाचा स्वधर्म मात्र जाऊ घेऊ नये. आता आम्ही स्वधर्मात आहो का अधर्मात आहो विचार कर. हा बोला की मी तुमचाच आहे. कोणतं बी नाही आमच्याकडे. स्वधर्म बी नाही धर्म बी नाही. नामला तुका पैसे मिळाले धर्म सोडला मग दुसरीकडे चालला. विठ्ठल विठ्ठल स्वधर्म आवेच आणि डोक्यावरच आजूबी सुद्धा बघा तुम्ही ज्या बाईच्या डोक्यावर पदर आहे ती कुठेतरी स्वधर्मात आहे. आता हे ज्ञानपा तुकारामच आहे. खरं बोलले की वाईट आहे वाटते हो. ते रात्री सारखा महाराजाला कोण कसं सांगलं ते विचारते. पण आम्ही तसं नाही बापू. एक कळकळीची जात आहे म्हणून सांगून जातो. चिंता नाही बापू चिंता नाही. कारण जिच्या डोक्यावरच्या पत्रात एवढं पावर आहे महाराज हे स्वधर्माचं रक्षण. म्हणून धर्मो धर्म रक्षिता. अरे आपलं धर्म आपल्याला रक्षण करणार आहे. धर्मो धर्म रक्षिता आपलं धर्म आपल्याला रक्षण करणार आहे. गँगचे नाही चौकारची गरज नाही आम्हाला कुणाची गरज नाही. आमचा धर्म आमचं काय फक्त प्रतिपालन करणार आहे. ज्यावेळी ते हट्ट धरला त्या भगवान कृष्णाने त्याच्यात महाभारतात ती कथा आहे मला. ज्यावेळेस राजा इंद्राकडे भीमदादा जातात. भीमदादा गेल्याच्या नंतर इंद्राशी वाद करू पराजित करून हत्ती घेऊन येत असताना स्वर्गाहून एकदम भीमाच्या हातातून हत्ती सुटला आणि भीम त्याला हात. आता भीमाचं वर्णन करता 1000 हातीचं बळ भीमदादा म्हणते. पण ज्यावेळेस हत्ती सुटला हाती खाली येतो. भीमदादाई खाली येत असताना कोणतीनं आपलं पदर धरलेलं आहे महाराज. आणि त्या पदरात आपण एवढी ताकद या पदरात आहे महाराज. पण हा या पदराची किंमत चिंतन आहे. टाळे वाजू नका मी टाळ्याचा महाराज नाही. एक चिंतन म्हणून तुम्हाला सांगून जातो. चिंतन ज्यावेळी शिकम आपण तो महाराज त्यावेळी द्रौपदीनं आपण तो महाराज कुत्तीनं भीमाला आणि त्या हातीला वाचवली एवढी ताकद त्या स्वधर्मात आहे महाराज. आणि म्हणून ही महाभारताची कथा. पण इकडे जर आपण विचार केलो तर ईश्वरीनं तुम्ही बघा देवाला नैवेद्य दाखवताना झाकून घेऊन जाता का उघडच दाखव देवाला दिसणे म्हणून. बर बर एकच दान आणि वाण. वाण झाकून देता हो का उघडे देता. आता बघा म्हण आहे बरं का मराठीत शेवटी कशी मराठी
उभं दिसायला सोपी वाटते. मराठी सारखा घर विषय कोणता नाही बोलत. उभं बोलत बोलत माणसाला हिनं माझं वाण उघडे केलं म्हणते का नाही. अवघड आहे मला. म्हणून चिंतन करत असताना केवळ आपण तो अशा प्रकारचं चिंतन महात्मे सांगतात. ज्यावेळेस आपला पदर त्या ताटावर पांगला, अजून सुद्धा प्रथा आहे महाराज. लेकरू तहान आपण तो स्तन पान करत असताना आपलं पदर त्या मुखावर घालते आई. आता तर ज्ञान तुकार काय आले अवघड आहे सगळे जावले. मला काय करायचंय मला कळाले. अवघड आहे दादा. म्हणून चिंतन करा सगळं आपण तो महाराज केवळ पापलक्षणाकडे आपली वृत्ती. म्हणून आपल्याला कुठेही सुख लागणार नाही. पापू चिंतन करत असताना ज्यावेळेस आपलं पदर त्या ताटावर पांघरलं, स्मरण केलं आणि त्या पदराच्या पुण्याईने काय त्या सुधर्माच्या पुण्याईनं वरण वेगळं झालं, चपाती वेगळी झाली, सगळं वेगळं झालं आणि भगवान कृष्णाला खाऊ घातले महाराज. असंही चरित्र केवळ म्हणून ये जसे चरित्र केली नारायणी रांगता गोधनी राखिता आहे. हे सोंग सारली आरोप्यानंदी पुढे भूत करणे आहे. विठोबा एवढ्या गर्दीचं नाही झोप येते म्हणजे पुण्यवान. अहो रात्री येऊ दे की कीर्तन आणि 4 बी वाजलेत का नाही की अवघड आहे. आणि तर झोप इथे येते संसारात येते. कारण पळून या गेले झोप होते पाप आले पाप असं तर झोप येते माणसाला. जाऊ दे मला काय करायचंय. चिंतन करत असताना असा तो भगवान परमात्मा 5 वर्षाचा झाला. 5 वर्षाचा सगळ्या गोपाळाला जमा केला. एक युनियन तयार करून त्याचा अध्यक्ष पेंद्याला केला आणि ज्याने पेंद्याने जसं सांगावं तसं सगळ्यांनी ऐकावं असा ठराव पास झाला. एक दिवशी तो भगवान परमात्मा सगळ्या गोपाळाला बोलवलं आणि त्यांना विचारतात आपल्याला चोरी करायला जायची. आता चोरीचे प्रकरण आहे. चिंतन करत असताना त्यावेळेस तो भगवान परमात्मा आपल्याला चोरी करायचं. चोरी करायला कसं जायचं हे सगळे ट्रेनिंग भगवान परमात्मा गोपाळाला सांगतो. ज्या घरात कोणी नाही असं घर पहा. घर पाहुणे एकांताचे नवविध भक्तीचे. ज्या घरात कोणी नाही असं त्या घरात आपल्याला जायचे. चोरी करायला जात असताना कारण वाट हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला. चोरी करायला जात असताना पावलाचा आवाज येऊ नये, बोलण्याचा आवाज येऊ नये. असं जर गेलं ज्या घरात कोणी नाही असं गेलं तरच आणि अशा मार्गानं तुम्ही माझ्या संग आलं तरच
आज देतो पोट भरी. आता ते तुमचं तुम्ही पुढे म्हणा. या न्यायाप्रमाणे आमच्या संघ आलो तर भरपूर खायला. आता इथलं संपलं. आता 24 पासून 1 महिना मागची सत्ताच दिंडी, पायी दिंडी मागवारी. जे जे पाहिजे ते आहे रे. चपाती पाहिजे तर चपाती घ्या, लाडू पाहिजे असं तर या आमच्या संघ. याला तरी यारे लागे अवघी माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तो. यथेक्ष तो भक्ताची इच्छा पूर्ती करणारा माझा तो भगवान कृष्ण सगळ्या गोपाळाला ट्रेनिंग दिली. ज्या घरात कोणी नाही त्या घरात गेलो, दही दूध सगळं काही खाल्लं. अशा अनेक आपण तो प्रत्येक त्या गोपाळात चरित्र करायला लागला. त्या भगवान परमात्म्याच्या केवळ महाराज वेदले व मन माझी दयाची गुणे असा तो भगवान परमात्मा चरित्र करायला लागला. आणि वेळ लावला महाराज त्या गोकुळीतल्या गोपिकेला वेळ लावला. आणि त्याने पिढ्या झाल्या आणि यानेही पिढ्या झाला महाराज. ते भक्ती साम्राज्याची लक्षणे आहेत महाराज. कोण्या भक्तीत ही अवस्था त्या जीवाला प्राप्त होते. ऐशी तुम्ही पराभक्ती जाणार. भक्तीचे प्रकरण तो 9, पण त्यात भक्ती श्रेष्ठ. 9विधा काय बोलिली भक्ती द्यावी माझ्या हाती संतजनी. या अध्यात्म पराभक्तीच्या लक्षणात सर्वाला पण तो महाराज दिलं त्या भगवान परमात्म्यानं. आणि त्या गोपिका भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी काहीतरी निमित्ते करतात आणि यशोदेला गारानं सांगत भगवान परमात्माकडे पाहतात. आणि पाहतात समाधान होताना आपल्या संसारात आपण निघून जातात. अशी प्रत्येक आपण तो महाराज करत असताना तो भगवान परमात्मा चरित्र करत असताना अशा अनेक चरित्र तिथं आहेत. तो भगवान परमात्मा एक दिवशी यशोदेने गारानं ऐकून त्या भगवान परमात्म्याला बोलवलं. इकडे ये कृष्णा, इकडे ये. काय आहे मांडीवर बसवले. आणि कृष्णा तुला कोणाच्या घरी जाऊ नको म्हणतो ना. किती सांगतो कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. हरी कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. भगवान कृष्णाला मांडीवर घेतली. यशोदे म्हणते कृष्णा किती सांगू रे तुला. सांगून मला पुरी झाले रे कृष्णा.
कुणाच्या घरी कशाला जातोस? काय आपल्या घरी कमी आहे काय? काय उडे काय हवेत आपल्या घरी 9 लाखाच्या गायचं दूध आहे, दही आहे, तूप आहे, लोणी आहे, सर्व असताना तू बाहेर का जातोस? घरात चांगले असताना सुद्धा ताब्यात जाऊन जेवते हे करू. अवघड आहे ना. चिंतन आहे बा. चिंतन करत असताना महात्मे म्हणतात जी काही अशी अवस्था, ही जी काही अवस्था आहे महाराज, केवळ आपण तो महाराज अशा अनेक चरित्र तिथे तो भगवान परमात्मा करतो. प्रत्येक चरित्रामध्ये पापनाशाचं चरित्र आहे महाराज. म्हणून ते चरित्र श्रद्धावान लभते. श्रद्धेनं विश्वासानं जर आपण प्रेमानं ते चरित्र ऐकलो तर सगळ्या पापातून मुक्त, दुःख वजा आणि सुखाच्या प्राप्तीचं साधन चरित्र आहे महाराज. असं चरित्र त्या गोकुळामध्ये करायला लागलेलं आहे. आणि तू चरित्र करत असताना अशा अनेक आपण तो महाराज, गोप गोपिका हे सगळेच आपण तो महाराज. यशोदेनं भगवान कृष्णाला बोलत आहेच ते एक लोक आणि मागे पडलेली ती गोपिका पुढे आली. म्हणजे यशोदे यशोदे काय सांगू तुझ्या लेकराची करणे. परवा आमच्या मला परवा आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा. एवढी ताका तापई देरा सैरा तयावरी फोडीला. परवा माझ्या घरी आला तुझा पोरग. काय केलं मला विचारलं नाही आणि लगेच मध्ये गेलो आणि ताकाचा डेरा घेतला. माझा मामा म्हातारा सासरा दरवाजाजवळ पण आता ते म्हातारी माणसं दरवाजाजवळ काय झोपतात मला कळलं. दारी होता निजला म्हातारा एकदम आपण तो महाराज ते नाही त्या सैरा तयावरी फोडीला. अध्यात्म चिंतन आहे माझं तिथं. डेरा कोणता ताक काय हे चिंतन आहे तिथं. म्हणून सगळा पण तो महाराज असं चरित्र पण तो महाराज त्यावेळी यशोदेनं काकुळतीला येऊन भगवान कृष्णाला म्हणत असताना पाहते. त्यावेळेस भगवान कृष्ण विचारतात आईला आपलं त्रास देणं आपलं कर्तव्य नाही. म्हणून तो त्यावेळेस सगळ्या गोपाळाला बोलवलं आणि उद्यापासून गायी राखण्यासाठी वृंदावनेला जायचंय असा येला तो भगवान परमात्मा गेला. आणि 7 वर्षाचा झाला. एकदम आपण तो महाराज हे सगळं चरित्र या दशेमध्ये त्या गोकुळाकडून हे दशे चरित्र केली नारायणी रांगता गोदनी राखिता हे सोंग सारिली रूप्यानंते पुढे भूत करणे आहे. पुष्कळस करायचंय पण वेळ नाही. महाराज म्हणते केवळ आपण तो 7 वर्षाचा झाला. सगळी गोपाळ आपापल्या घरी गेली आणि तो भगवान परमात्मा केवळ रात्री झाली सूर्य उदय झाला. सगळे गोपाळ आपापल्या स्नान संध्या काय करायचं केलं आपापल्या न्याहाऱ्या घेतल्या सिदोऱ्या घेतल्या आणि गायी घेऊन विश्वास येऊन थांबलेले आहेत. आणि त्यावेळेस तेव्हा आपण तो पेद्या नावाचा गोपाळ यशोदेकडे जातो. सगळी गोपाळ आलेले आहेत. त्यावेळेस यशोदेनं कृष्णाला उठवते. उठ रे कृष्णा लवकर. कारण केवळ सगळे गोपाळ आलेले गायी आणलेले त्याला उठवते. बघा आपला मुलगा शाळेची वेळ झाल्याच्या नंतर आईनं त्या मुलाला कसं उठवते. उठ 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 आठवाट आठवाट बसाले बसाले म्हणते की त्यावेळेस एकदम आपण तो यशोदेनं त्या कृष्णाला उठवते आणि क्षोरादिकरण करून केवळ आपण तो मला स्नान करता कपडे घालते. आणि तो भगवान परमात्मा गाई राखण्यासाठी काय काळी घोंगडी
काळी राखण्यासाठी कसा निघाला, काळी घोंगडी हाती कळती, लागला धेनुची पाठी. किंवा जाता जाता सुद्धा चरित्र आहे महाराज. असं चरित्र करत त्या वृंदावने इंद्राचा गर्भहरण, गोवर्धन पूजा, कालिया मर्दन, कर्माभिमान आणि वर्णमान अशा भगवान परमात्म्याला विसरून वर्णाभिमानामध्ये ते ब्राह्मण जंगलात जाऊन यज्ञ करतात. असाही त्याला या पंतो महाराज असं चरित्र त्या वृंदावनीत केलेलं आहे. म्हणून मला सांगतात की असेही तू त्या रोज वृंदावनीत जायचं, गोवर्धन पर्वतावर गाई चालवायच्या, यमुनेला पाणी पाजवायचं आणि एक दिवशी तो भगवान परमात्मा असे अनेक चरित्र तिथे केलेलं आहे. म्हणून मला सांगते की यदसे चरित्र केली ना भारी, रांगता गोदनी राखिता आहे, हे सोंग सारिली या रूप्यानंते, पुढे भूत करण्या ज्ञानेश्वर माऊली. प्रसाद झालं का बघा. आता तिकडे लय गडबड चालू झाली आहे, सगळे तिकडे त्यात माझ्याकडे कोणी नाही. विठ्ठल एकदम तो महाराज चिंतन करत असताना तो भगवान परमात्मा त्या वृंदावनात चरित्र करतो. चरित्र आपण एक दिवशी भगवान परमात्मा गाई राखला, पाणी पाजला एका झाडाखाली. आपण तुम्हाला सगळी गाई बसवलं, टाइम आहे म्हणून आपण तुम्हाला खेळ मांडला. मला खेळ मांडीला वळवंती गाई नाचती वैष्णव भाई रे. किंवा ते कोणते खेळ, उतू 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 तू हमा माघाली पोरा तू हमा माघाली, खेळी ती दांडू आता भिवू नको गांडू, अशा अनेक आपण तगडगे उतू तू हमा. हे जे काही खेळ खेळत असताना सगळ्या गोपाळाला भूक लागलेली. मला आवरी आता आपला खेळ. आता मी किती जरी कीर्तन तुम्हाला सांगितलं तर तुम्ही इथं नाही. ज्ञानबा तुकाराम तू एकटी राहिली तर काय, बाकीचे राहावं लागेल. चिंतन करत असताना महात्मे म्हणतात की केवळ आपण तो पोटी भूक खांदी भार, काय खेळायचे सुखेता भूक लागली पण ते समाधान नाही. या न्यायाप्रमाणे गोपाळ सगळे आपण तुम्हाला खेळ मोडला. सगळे जी काही शिदोरी आहे ती सगळ्या शिदोऱ्या जमा केल्या आणि त्या भगवान परमात्मा वेणू आवाज गोकुळीत गेला. गोकुळीतला आपण तो वृंदावनीचा आवाज गोकुळीत गेल्याबरोबर गोकुळवाशी मुलगी, आई, सासू, सून ही सगळी त्या वृंदावनीत आलेली आहेत. आणि त्या वृंदावनीत जसा ज्याचा अधिकार आहे तसं त्यांना बसवलेला आहे. आणि बसवून प्रसाद भानदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. म्हणून हा प्रसाद वैकुंठित व्हायचे नाही, कवळ काही कार्याचे. कवळ म्हणजे घास, हा प्रसाद कवळ कवळ पाहू मुख पसरून धावतो देव. या प्रसादाची एवढी पवित्रता आहे महाराज. हा प्रसाद या जन्मात आहे, बाकीच्या जन्मात नाही. हा जन्म गेला मग या प्रसादाला घेण्यासाठी किती जन्म घेऊन इथे यावं लागते दादा. पण आपण भाग्यवान आहोत ज्या महात्म्याच्या पाश्चात आपला जन्म मिळाला. ज्ञानेश्वर माऊलींनी तुकाराम महाराजांच्या पाश्चात हा आपल्याला जन्म मिळाला. आपण भाग्यवान आहोत दादा. म्हणून मला सांगते असा प्रसाद तो भगवान परमात्मा त्या यमुने जन्मच्या वाळवंटामध्ये, आणि तोच असंच त्या तिथं चरित्र करून तो प्रसाद. आणि या प्रसादात स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. तेव्हा या प्रसादासाठी यज्ञयागादी करून देव झालेले लोक
ते अंचवली या सुखाला या प्रसादाला. आपण मोठी लोक आहे, हात कसं पसरावं म्हणून ते प्रसाद खाऊन हात धुण्यासाठी यमुनेत येतात. म्हणून हात धुण्यासाठी ते प्रसाद सेवन करून आपण मुक्त व्हावं, स्वर्गातले देव लोक. कारण काल्याचे मिशे देव जळी झाले मासे. तिथं माश्या होऊन प्रसाद खाण्यासाठी आले, पण त्यांना प्रसाद मिळालेला नाही. पण आपण किती भाग्यवान आहोत. आज या भाग्यनगरामध्ये, हैदराबादमध्ये महिन्याला एकदा तर खायला मिळते का नाही. म्हणून अन्नदानाची सिटी एकच आहे हैदराबाद, त्याचं नावच आहे भाग्य. अवघड आहे. म्हणून तुम्ही बी भाग्यवान आहात म्हणून भाग्यनगरात आला. नाही तर तिकडेच आता आम्ही कर्नाटक. पण तुमच्या संगतीनं आम्ही बी भाग्यवान आहोत. तुम्हाला झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी समर्पित करू. वेडी केव्हाकडे देव जाणे या न्यायाने. कारण महाराज सांगतात की एक राहिलेलं भोजन आणि सगळ्याला हाही प्रसाद मिळतो. महाप्रसाद आहे सगळे. महाप्रसाद घ्या, हाही प्रसाद घ्या, कोणी गडबड न करताना. आणि तुम्हाला जाता जाता सांगून जातो, तुम्ही बहुजनी मी एकला, तुम्ही बहुजनी मी एकला. तुम्ही बहुजन आहात, मी एकटा आहे. जर पाया पडायच्या वेळी जर गडबड केलं तर तुम्ही माझ्यावर पडले तर माझं गेलं तर माझे लेकर काय म्हणतात, जरा पाया पडायचा विचार करतो. चिंतन करतो की आपण तुम्हाला चिंतन करत असताना मला म्हणून हा प्रसाद सगळ्याला इथं मिळणार आहे. शांत रीतीने हा प्रसाद घ्या. अलभ्यतेला या मानवी जन्माचा हा प्रसाद आहे. या जन्मात हा प्रसाद मिळतो. बाकीच्या जन्मात म्हणून झालेली सेवा सद्गुरूचरणी समर्पित करून वेळी केव्हा देव झाले. आज 3 वर्ष कोरोनाच्यामुळं हा सप्ताह बंद होता, पण 3 वर्ष सोडून आज 27 वर्षाचा हा, म्हणजे माझं 27वा कीर्तन इथं काल्याचं आहे. माझा आता पुढे काय करेल त्याची मर्जी, दादासाहेबांची मर्जी. चिंतन करत असताना, कारण आमचे जे पूर्वज मला हैदराबादला लहान असताना कीर्तनाला इकडे आणलेले तुळशीराम बाबा वाडिका, हे मला इथे हैदराबाद आम्हाला माहीत नव्हतं. मला केवळ आज ते वैकुंठवासी झाले. तुळशीराम